राष्ट्राय स्वाहा। बरं, अशी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या कारागृहाचा लौकिक असा आहे की इथे 3, 4, 5 वर्षाच्या वर गुन्हेगार जिवंतच राहत नाही, इतकी मरण यातना देणाऱ्या शिक्षा इथे भोगाव्या लागतात। त्याच्यात एकतर ते नैसर्गिक मृत्यू तरी होतो किंवा इतके घाबरतात की त्याच्यापेक्षा ते स्वतःहून फास अडकवून आत्महत्या करतात, वेडे होतात। असा आहे त्याचा लौकिक। म्हणून त्याला काळ्या पाण्याची, म्हणजे समुद्राचं पाणी इथलं काळं नाही आहे असेही कितीतरी वेड्यासारखे प्रश्न विचारतात। इथलं पाणी काळं आहे का? अजिबात नाही। आपण म्हणतो ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता। तशा जेवढ्या शिक्षा आहेत त्या सगळ्या शिक्षांमधला सगळ्यात काळाकुट्ट, भयान, अमानुष अशा शिक्षा जिथे दिल्या जातात जिथून कैदी जिवंत बाहेरच येत नाही, म्हणून ती काळ्या पाण्याची शिक्षा। आणि चारी बाजूला पाणी होतं। आता एवढं अंदमान सुधारलेलं नव्हतं। तुम्ही त्याच्यात काही फोटो बघितले असतील त्या प्रदर्शनामध्ये। ते जेल आहे, जेलच्या आजूबाजूला काहीच नाही आहे। ते डोंगर उतरला की डायरेक्ट समुद्रच आहे। म्हणजे एखादा कैदी पळून जाण्यात यशस्वी झाला तरी तो मगर सुसरीच्या भीतीने पुन्हा स्वतःहूनच आतमध्ये येऊन थांबेल, अशी ती अतिशय योजनाबद्ध कारागृह बांधलेलं आहे। आणि आता नवरा निघालाय, काय पोरीचं स्वप्न असेल ना, 19 वर्षाची पोरगी। तुमच्यापैकी अनेकांना 19-20 वर्षाच्या मुली असतील। मला आहे 22 वर्षाची मुलगी, लग्न झालंय। नवरा एक लहान मुलं आहे पदरात, प्रभाकर म्हणून। संसार आता कुठे सुरू होणार? नवरा कुठे गेलाय? व्हायला इंग्लंडला। कशाला गेलाय? बॅरिस्टर व्हायला। बॅरिस्टर झाला। काय स्वप्न असेल? येईल तो असा छान, तो झगा बिगा घालून। तुम्ही जुन्या वाड्या बिड्यांमध्ये डिग्र्या घेतलेल्याचे फोटो लावलेले असतात बघा, असा काळा मोठा झगा असतो आणि त्याची कॅप असते अशी, आणि हातामध्ये एक मोठं असं भेंडोळं असतं ते डिग्रीचं। तर ती पण स्वप्न बघत असेल ना की असा नवरा येईल, मग आपण खूप शांत राहू, छान राहू, श्रीमंती राहू, आपल्या पण बग्गी बिग्गी असेल, 4 नोकर बिकर असतील। आणि नवरा आला साखळदंडांमध्ये बांधलेला, कैद्याच्या वेशात। नारायण घेऊन आला तिला। आता अंदमानात जाण्यापूर्वीची शेवटची भेट। बस सावरकर आणि बायको काय बोलणार हे ऐकण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी तिथे ठेवलेला आहे। त्यांच्या समोर बोलायचे, मध्ये गज आहे, इकडं नारायण आहे। कशी भेट असेल ती? काय बोलणार? ठरवलंय, घट्ट मन केलेलं आहे, नाही रडायचं, रडून त्यांचं मानसिक खच्चीकरण नाही करायचं। पण शेवटी पोरीचा बांध फुटला, रडायला लागली। कारण ही जी 10 मिनिटं आहेत, या 10 मिनिटानंतर मला दिसणार नाही परत तो। सावरकरांनी साखळदंडांनी बांधलेले हात तिच्या डोक्यावर ठेवले, त्या गजामधून म्हणाले, रडू नकोस, नशीबवान आहोत आपण। देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली। 25 कोटींमध्ये आपल्याला सिलेक्ट केलंय। किती नशीबवान आहोत आपण। आणि अशा घराण्याची तू सून आहेस, तुझा नवरा परमेश्वराने योजलाय, त्याला सोपं नाही आहे। आणि 4 काटक्या जमा करणं, मुलं जन्माला घालणं, यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमणे कावळे सुद्धा करतात। आज आपण आपल्या संसाराची बोलकी मोडून टाकली तरच उद्याच्या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक संसारातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल। काय संवाद आहे! डसा रडते, वेळ संपली। साखळदंडांच्या खळखळ आवाजामध्ये नवरा निघून गेला। नारायणाने वहिनीला सांभाळलं, घरी घेऊन गेला। दुसऱ्या दिवशी वारी निघाली अंदमानला। एका बोटीमध्ये तळघरामध्ये कोंबले गेले। जिथे 5-50च माणसं उभी राहू शकतात तिथे 100 जनावरांसारखे कैदी कोंबले गेले। सावरकरांनी वर्णन केलं या कोंबण्याचं।
की जागा नाही म्हणून वरनं एक मला असा आडवा वर ढकलला, त्या कैद्यांच्या डोक्यावरून मला आडवा ढकलला, जणू काही मला असं वाटलं की माझी तिरडीच निघाली. पण एका गोष्टीचं मला भयानक दुःख झालं की हा सगळा नजारा बघायला, माझा निरोप घ्यायला जी 1001 माणसं जमली होती बंदरावरती, त्यातला एक जरी माणूस म्हणाला असताना की विनायका घाबरू नकोस, तुझं अर्धवट कार्य आम्ही पूर्ण करू, तर ती तिरडी मला फुलांची शेज वाटली असती. पण एकही माणूस म्हणाला नाही. सावरकरांना काय आठवलं? त्यांनी म्हणाले होते, जेव्हा चापेकर बंधू जेव्हा फासावर लटकले तेव्हा 13 वर्षाचा विनायक म्हणाला होता की चापेकर बंधू काळजी करू नका, तुमचं अर्धवट राहिलेलं कार्य हा विनायक दामोदर सावरकर पूर्ण करेल. ते गंमत म्हणून सांगतो, शाळेमध्ये शिक्षकांनी एकदा विनायकाला विचारलं होतं, 4थी 5वीत असेल, बाळा तुझं आडनाव काय माहितीये का? तो म्हणाला सावरकर. अर्थ माहितीये का त्याला? नाही म्हणाला. कर म्हणजे हात, ज्या हाताने राष्ट्र सावरायचंय ते सावरकर. सावरकरनेचा उल्लेख करून ठेवला की ही मला फुलांची शेज वाटली असती, पण एकही आवाज आला नाही की विनायका काळजी करू नकोस, तुझं कार्य आम्ही पुढे चालू ठेवू. आणि मला ढकललं गेलं, कोंबलं गेलं, प्रवास सुरू झाला. बोटीतनं प्रवास, 3 दिवस 3 रात्री, श्वसनाचा त्रास व्हायचा, नाक चोंदण्याचा त्यांना त्रास होता. घरी असताना काहीतरी माणूस तूप ओढतोय, बाम लावतोय, काहीतरी करतो आपण आणि नाक मोकळं होतं. आता काय करणार? घुसमटल्यासारखी लोकल ट्रेनमध्ये कशी संध्याकाळी माणसं कोंबलेली असतात, तसे हे बंदिवान कोंबलेले होते. सगळे एकत्र होते, राजकीय कैदी पण होते आणि क्रिमिनल्स म्हणजे गुन्हेगार पण होते. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये फक्त राजकीय कैद्यांची जेल नाहीये बरं का. ते तिथे चोर, दरोडेखोर, मर्डर करणारे, खून, सगळे बलात्कार, सगळे प्रकारचे गुन्हेगार एकत्रच इथे नांदत होते. श्वास अडकला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग त्या बोटींच्या सगळ्यात शेवटची जी बोटीला जे शेवटची ती भिंत म्हणा किंवा त्याचा जो भाग असतो त्याला असे गोल भोकं असतात, त्याला पोर्ट होल म्हणतात. त्या पोर्ट होल मधनं थोडासा बाहेरचा वारा येतो, जरा वारा तर मिळाला पाहिजे म्हणून सगळ्या कैद्यांनी याला वाट देत 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 त्या पोर्ट होल पर्यंत नेऊन ठेवलं. बरं, बांधलेला होता पूर्णपणे, कणा पळून जाऊ शकतो एवढा मोठा फ्रान्सच्या उडीचा धसका घेतलेला आहे ब्रिटिशांनी, त्यामुळे संपूर्णपणे कडेकोट बांधलेला आहे. सगळ्या राजकीय कैद्यांनी बाकीच्यांनी त्यांना वाट करून करून त्या पोर्ट होल पर्यंत गेला. जरा वारा यायला लागला, त्या पोर्ट होलच्या बाजूला चिकटून एक मोठं पिंप ठेवलं होतं. त्या पिंपावर फळ्या होत्या, त्या पिंपाला टेकून असे उभे राहिले. त्या जरा वारं येते, जरा श्वास घ्यायला बरं वाटायला लागलं. तेवढ्यात एक अजस्त्र गुन्हेगार अचानक सावरकरांच्या अंगावर असा धावून आल्यासारखा आला. कळलंच नाही तात्याने ह्याचं मी काय वाकडं केलंय. पण तो आलाय तर काय करणार काय दुसरं. तो अंगावर आला, तो सावरकरांच्या अंगावर आला नव्हता, तो त्या पिंपावर बसायला आला होता. तो आला, त्यांनी पिंपावरच्या फळ्या बाजूला केल्या, कपडे काढले, तो नग्नावस्थेत त्याच्यावर संडासला बसला. ते पिंप इथून अंदमानच्या यात्रेमध्ये त्या कैद्यांना संडास करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्या फळ्या सरकवून त्याच्यावर संडासला बसायचा. तो संडासला बसला, त्याच्याच बाजूला सावरकर. श्वासाला त्रास होतो म्हणून पोर्ट होल मध्ये हवा घ्यायला उभे. आता भलताच प्रकार सुरू झाला, भयानक दुर्गंधी सुरू झाली. इतकी दुर्गंधी, आता ही दुर्गंधी म्हणजे तिथे होतो ते एक वेळ बरं होतं असं पाळी आली. अशा वेळेला माणूस विचार काय करतो माहितीये,
स्वामी स्वरूपानंदांचं कुठेतरी त्यांनी वाचलेलं त्यांना आठवलं की हे जे चक्र आहे, ऋतुचक्र, म्हणजे पाण्याची वाफ होते, मग ती वाफ वर जाते, मग ती आणखीन वर गेली की तिला टेम्परेचर थंड होतं, मग त्याला थंडावा मिळाला की त्याचा ढग तयार होतो, मग त्या ढगाला थंड मिळाला की त्याचा परत पाऊस पडतो. तर हे नदी खूप छान दिसते, नदीची वाफ वर जाते, तेही खूप छान असतं. मग ढग पण खूप छान दिसतात, मग ढगातनं पाऊस पडतो, तोही खूप छान दिसतो. तो पाऊस जमिनीवर पडतो, तोही खूप छान असतो. मग जमिनीला सुगंध येतो, तोही खूप छान असतो. त्या पावसामुळे खाली टाकलेले दाणे रुजतात, तेही खूप छान असतात. त्या रुजलेल्या दाण्यातून रोपं बाहेर येतात, तेही खूप छान असतात. त्या रोपाला 4 दाणे लागतात, तेही खूप छान असतं. ते दाणे शेतकरी काढतो, आपल्या घरामध्ये दाणे येतात, ते शिजवतो, तेही खूप छान असतं. शिजवलेलं अन्न अत्यंत रुचकर, आपण चाटून बोटं खातो आणि खाल्ल्यानंतर सकाळी आपण त्याची विष्ठेच्या रूपात जेव्हा बाहेर टाकतो, तेव्हा मात्र ती एकच स्टेप आपल्याला अत्यंत शिसारी आणणारी असते. पुन्हा तेच सोनखत म्हणून पुन्हा शेतामध्ये वापरलं जातं, त्याच्यातून पुन्हा धान्य, म्हणजे ह्या ऋतुचक्रामधलं सगळं छान आहे. मग एकच गोष्ट वाईट का असू शकते, ती पण नैसर्गानेच निर्माण केलेली आहे. मग याची घाण का वाटावी, याची घाण वाटता का नाही. आणि आता मी कुठे चाललोय? आता मी चाललोय सेल्युलर जेलमध्ये. आता मी चाललोय काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला. तिथे ही दुर्गंधी तर काहीच नाही. याच्यापेक्षा भयानक अवस्थेमध्ये मला दिवस काढायचे. संडासला सुद्धा जाऊ देतील की नाही मला माहित नाही आहे. मला कपडे काढायला सुद्धा परवानगी देतील की नाही हेही मला माहित नाहीये. ते वासाला चला स्वतःला समजावून सांगितलं, हीच आपली सुरुवात आहे, आपल्या परीक्षेची सुरुवात आहे. आणि शांत झाला माणूस. त्या दुर्गंधीत पण शांत झाला माणूस. काय काय विचार करतो. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातो. आणि सावरकरांसारखी माणसं अद्वितीय का असतात? शिकवतात आपल्याला. ती शिकवतात आपल्याला, लढायला शिकवतात. मी आजारी पडलो ना, जेव्हा कॅन्सर झाला मला 2019 साली, सगळ्यात पहिलं काम मी काय केलं, पहिली किमोथेरपी संपल्यानंतर काही केलं नाही मी. डॉक्टरला म्हटलं काही नाही, मला एकच पुस्तक पाहिजे फक्त, जन्मठेप. मी जन्मठेप वाचायला सुरुवात केली. सगळा प्रवास माझा कॅन्सरचा आनंदयुक्त झाला. अत्यंत आनंदात काढला मी. कारण त्या सगळ्या जन्मठेपेतल्या वेदनांपेक्षा मला होणाऱ्या कॅन्सरच्या वेदना ह्या मला 1/सहस्रांश इतक्या छोट्या वाटल्या. हे महापुरुष आणि यांचं लिखाण, यांचं चरित्र वाचल्यानंतर इतकी प्रचंड मोठी ऊर्जा मिळते आपल्याला. मग प्रवास सुरू झाला आणि अंदमानची बेटं दिसायला लागली. काय दूरदृष्टी असेल. 19 वर्षाची पोरगी, बायको सोडून आले, मोठा भाऊ कुठेतरी गेलाय माहित नाही, एकट्या नारायणावर घर पडले, तिघांच्या 3 बायका, मुलं, कुटुंब. 1 तारखेचं रेशन कोण भरणार, 1 तारखेला घर चालवायला पैसे कुठून आणणार, हे सगळं कसं होणार माहित नाही. कशाचीच पर्वा नाही. पर्वा फक्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची. अंदमानची बेटं दिसायला लागल्यावर अत्यंत आनंद उत्सवाने सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं. म्हणाले, हे बघा, हे दिसतंय तुम्हाला अंदमानची बेटं, ही उद्या जेव्हा भारत स्वतंत्र होईल ना, त्या स्वतंत्र भारताचं पहिलं आरमार केंद्र असायला पाहिजे. काय अभ्यास आहे, अभ्यास किती आहे, भारताचा अभ्यास. आता बघा तुम्ही भारताचा नकाशा काढून डोळ्यासमोर, असा खाली निमुळता होत येतो ना, आणि पूर्णपणे समुद्र किनारा. इकडे हिमालय आहे, इकडे पूर्ण समुद्र किनारा आहे, वरती सिंधू नदी वाहते. 2/3 समुद्र किनारा आहे आपल्या देशाला. आणि समुद्र किनारा असा निमुळता होत येतो, त्याच्या खाली जे ठिपके ठिपके दिसतात ना, आणि त्याच्या खाली श्रीलंका दिसतं आपल्याला. त्या श्रीलंका आणि आपलं टोक ह्याच्यामध्ये जे ठिपके दिसतात, ती 555 बेटं आहेत, ती अंदमान निकोबार. तिथे उभा राहिला 2/3 समुद्र किनारा दृष्टीच्या एका टप्प्यात दिसतो. म्हणून सावरकर म्हणतात, हे जेव्हा देश स्वतंत्र होईल तेव्हा हे आपलं पहिलं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. सावरकरांचे शब्द खरे ठरले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज अंदमानच्या आणि निकोबारच्या बेटावरती सगळ्यात मोठं आरमार केंद्र उभं आहे. नेव्हीचं सगळ्यात मोठं केंद्र आज आपल्या निकोबारला आहे.
पण माणूस 50 वर्ष शिक्षा भोगायला निघालेल्या मानसिकतेमध्ये माणूस विचार काय करतो? अंदमानला आणलं, मग जेलमध्ये आणलं, गळ्यामध्ये बिल्ला आहे, त्याच्यावर सुटायची तारीख लिहिलेली 24/12/1960. 50 वर्षानंतरची तारीख आहे. बारीनी मुद्दामून ते गळ्यातलं बिल्ला त्याला दाखवला, म्हणाला काळजी करू नकोस, ब्रिटिश साम्राज्य इतकं उदार आहे, ह्या तारखेला तुला नक्कीच सोडणार. सावरकर हसले, म्हणाले मूर्ख आहेस तू आणि तुझं ब्रिटिश सरकार दोघे मूर्ख आहात. इतकी वर्ष तुम्हीच राहणार नाही, तुम्ही मला काय सोडणार? कुठून येत असेल हे आत्मबल, कुठून येत असेल ही शक्ती? कधी कधी म्हणतात ना काही लोक की सावरकर हे पूर्णपणे नास्तिक होते. मला कधीच पटत नाही. या बाबतीत सावरकर प्रेमींचा आणि आमच्यामध्ये जरा मतभेद होतात, मला पटत नाही. सावरकरांनी अध्यात्माचा बाजार कधी मांडला नाही, पण सावरकर योगी पुरुष होते 101%. योग साधनेशिवाय आणि आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय या कोठडीमध्ये माणूस, तरुण 27 वर्षाचा माणूस 11 वर्ष काढूच शकत नाही, मनोबल किंचितही न ढळता. हे माझं वैयक्तिक मत आहे, आपलं वेगळं असू शकतं. सावरकर मांडणारे बरेच लोक त्यांना नास्तिक म्हणतात, त्यांना नास्तिक ठरवलं गेले, मला कधीच वाटत नाही. आणि त्यांच्या सगळ्या काव्यांमधनं त्यांच्या सगळ्या देवदेवतांचीच रूपक त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना सुद्धा हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजाच म्हणतात. जर ते संपूर्ण नास्तिक असते तर नृसिंहचं उदाहरण, उपमा द्यायचा सवालच येत नाही. त्यांनी सगळीकडे देवदेवतांच्या उपमा दिलेल्या आहेत. कारण त्यांचं एक समर्थांच्या ओळींवरती एक ऑब्जेक्शन होतं तात्यारावांचं. समर्थांची एक ओळ आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. सावरकर म्हणतात समर्थांनी बरोबर लिहिलंय, त्याच्यात काही वावग नाहीये, पण ह्या शेवटच्या ओळीने भारतीयांचा घात केला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. तर आम्ही काय केलं, चळवळ केलीच नाही, त्याचं सामर्थ्य आम्ही दाखवलंच नाही, आणि आम्ही त्या 2 स्टेप काढून टाकल्या आणि डायरेक्ट आध्यात्मिक देवाला पाण्यात बुडवून अभिषेक करत बसलो. म्हणून आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामुळे समर्थांच्या ओळीमध्ये शेवटची ओळ त्याला खटकते. ते म्हणतात सामर्थ्य असायलाच पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, म्हणजे चळवळ तुम्ही इतक्या सामर्थ्याने करा, जो जे करील त्याचे, म्हणजे प्रत्येकाने त्या सामर्थ्याने चळवळीमध्ये भाग घ्या. अत्युच्च टोकाला जाऊन तुमची चळवळ असेल आणि मग त्याला जर आध्यात्मिक बैठक असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे द्रौपदी सारखा आक्रोश आपण कधी करतच नाही, म्हणून श्रीकृष्ण आपल्याला वाचवायला येत नाही. आपण नेहमी 10 डॉक्टरांकडे जातो, 3 डॉक्टर, त्याला आपण गोंडस नाव देतो, काय सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. ते 3 ओपिनियनवर थांबत नाही, एक आयुर्वेदिक पण जाऊन बसतो आणि आयुर्वेदिक कडे जातो. हे ॲलोपॅथीवाल्याला सांगत नाही, आयुर्वेदावाल्याला सांगतो नको नको, तुम्ही म्हणालात तर आम्ही ॲलोपॅथी बंद करतो. आणि मग एक होमिओपॅथी कडे जातो आणि मग एक मांत्रिकाकडे पण जातो. त्याच्यामुळे गडबड काय होते, होमिओपॅथीवाल्याला माहित 6-10 ठिकाणी जाऊन आले, ते 10 बरे करतील, प्रत्येक जण म्हणतो ते 9 बरे करतील, कोणीच बरं करत नाही आणि माणूस बराच होत नाही. द्रौपदीने 10 लोकांना नाही हाक मारली, फक्त एका, आणि ती हाक सुद्धा अशी मारली की काय विचारू नका. ती किंकाळी, तो आक्रोश, 100% विश्वास, श्रद्धा, म्हणून तो आलाय. पण तो सुद्धा लगेच नाही आला, सगळं करून दिलंय, सगळं सामर्थ्य दाखवायची संधी दिली आहे. हे सगळे दाखले तात्यारावांचे दाखले आहेत. गोवर्धन उचललंय, सगळ्या प्रत्येक गवळ्याला वाटते की माझ्या काठीने उचललं, अजिबातच नाही. श्रीकृष्ण हसत होता.
पण त्यांनी प्रत्येकाला तो फील दिला की तुझ्याच काठीमुळा उचलला गेला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. करगडीवर उचलले सगळं, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझी काठी काढली चायला कोसळणार आहे. हा गोळ आहे. म्हणून मला सावरकर कधीही 100% नास्तिक कधीच वाटत नाही. ते कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही, ते कर्तृत्वावर विश्वास. त्यांचं म्हणणंच आहे, राम भीम असं देव बिव येत नाहीत कधी कुठल्या संकटातून वाचवायला, तुम्हालाच लढावं लागलं. आणि खरं आहे, लढावं आपल्यालाच लागतं. कुठलंही संकट येऊ दे, लढावं आपल्यालाच लागतं. राष्ट्राय स्वाहा.